ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधत पुणे शहर भाजपाच्या वतीने आज पुणे महानगरपालिकेच्या प्रचाराचा जाहीर शुभारंभ भवानी पेठेतील फुलेवाडा येथून करण्यात आला। यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। 165 उमेदवारांपैकी 142 उमेदवार यावेळी उपस्थित होते। उपस्थित उमेदवारांना विकसित भारताकरता आणि पुण्याच्या विकासाकरता शपथ देण्यात आली। महापालिका निवडणूक ही पुढच्या पिढीचं भविष्य ठरवणारी आहे, त्यामुळे चुकीची विचारधारा असणाऱ्यांच्या हाती सत्ता न देता एकच विचारधारा असलेल्या सरकारला प्राधान्य द्यावं, असं आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं। पुणे महापालिकेसाठी चव्हाण यांच्या उपस्थितीत आज प्रचाराचा प्रारंभ झाला। त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक नवीन प्रकल्प पुणे शहरात राबवण्यात आले। विशेषतः पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला जात असून मेट्रोसारख्या प्रकल्पामुळे शहरात प्रदूषण कमी करून पुणेकरांसाठी सुलभ प्रवास उपलब्ध करून दिला। नदी सुधार प्रकल्पाच्या माध्यमातून नदी स्वच्छ करणे, सार्वजनिक वाहतूक सक्षम करून नवीन 1000 बसेस पुणेकरांच्या सेवेत दाखल केल्या आहेत, असं चव्हाण म्हणाले। विकसित भारताचा भाजपाचा अजेंडा असून त्यातून पुण्याला विकासाच्या दिशेने नेण्याचा भाजपाचा हा मानस आहे आणि म्हणूनच भाजपाला निवडून देण्याचं आवाहन चव्हाण यांनी केलं। ही निवडणूक एखाद्या प्रभागामधील नगरसेवक निवडून देण्यासाठी नाहीये। ही निवडणूक पुढच्या पिढीचं भविष्य ठरवणारी अशी निवडणूक आहे। त्यामुळे चुकीच्या विचारधारांच्या हाती इथली असणारी सत्ता देणं म्हणजे खऱ्या अर्थाने पुण्याला भकास करणं असा होणार आहे। त्यामुळे एक विचाराच्या असणाऱ्या एनडीएचं केंद्रातलं सरकार आणि महाराष्ट्रातलं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार, त्या एक विचाराच्या सरकाराला जर आपण प्राधान्य दिलं, आपण देणारच आहात, तर त्याचा फायदा अनेक धोरणं जी तुम्हाला आम्हाला सर्वांना राबवायची असतात ती सहजपणे राबवता येतात। त्यामुळे अशा अनेक योजना ज्या आहेत, या योजनांमुळे या देशामधील असणाऱ्या पूर्वीच्या सरकारमधल्या घोषणा, या घोषणांना केंद्रातलं असणारं नरेंद्र मोदीचं सरकार आणि राज्यातील असणारं आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातल्या सरकारने खऱ्या अर्थाने सरकार मायबाप म्हणून काय असतं हे दाखवून दिलंय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा कृतीतून दाखवायचं होतं, असा टोला चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना लगावला। मीडियामध्ये बोलण्यापेक्षा कोणी त्या संदर्भामध्ये अनेक यंत्रणा आहेत, त्या यंत्रणांकडे जायला हवं। निवडणुकीच्याच पार्श्वभूमीवरती असे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा दीर्घ अनुभव आहे, त्यांनाही आहे, तुम्हालाही आहे। अशा सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बोलण्यापेक्षा एवढ्या वर्षामध्ये तुम्हीही तिथेच आहात, तेही तिथेच आहेत, ते करायला हवं होतं। ते न करता फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बोलतायत असं मला वाटतं की या दोघांच्या नेतृत्व बरोबर नाही असं त्यांचं मत असेल तर त्यांनी ते सांगावं। आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच।